हाय फ्रेंड, आज मी माझ्या दादाकडे आलेली आहे रोहाला. तर ही बघा, ही पोरं किती मस्ती करतायत. आज श्रवू खूप मस्ती करतोय तो इथे मामाकडे आल्यामुळे. आणि ही माझी नानी आहे. ती काय करतेस ग नानी तू? हां, मस्त वाद छान सुटलंय. आणि हा बघा आमचा वेदू. वेदू काय खातो तू? ए वेदू, खाऊ खातो? भूक लागली तुला? हो, काय खातो? फरसाण. छान छान. वेदू वेदू हे बघ, इकडे बघ. तू कर ना. काय करत? हाय श्रेया, काय करते? मग तुझं आणि श्रवूचं काय चाललंय? हे कशाला? त्यात काय, आता थंडीचे दिवस आहे, त्याचा काय उपयोग नाही. मग गरमीच्या दिवशीच बनव, आता नको. हां, कसली बनवशील? संत्राची. तुला संत्रा आवडतं काय? मँगोची येते तुला? कधी बघितलीस तू? अच्छा, कोणाची बघितली? कोणी? हां, दह्याची आईस्क्रीम. कधी खाल्लीस काय तू श्रेया? नाही खाल्लीस? आमच्या लहानपणी मिळायची दह्याची आईस्क्रीम. श्रवूने खाल्लेली आहे ना? श्रवू हां, मी बनवून दिलेली आहे. तुला पण दे ना नेक्स्ट टाइम कधी आले की. आता दही आहे, दही असतं तर बनवले. आईस्क्रीम होणार. आणि हा माझा झाला पूर्ण. एवढे खाशील तू? ॲट अ टाइम? एक बाबाला, हां, आणि एक वेदूला, एक मम्मीला, एक मला, एक राला, आणि एक हापातला. माझ्या फ्रेंडला. तुझ्या फ्रेंडला सगळे देऊन टाकशील. आणि मला नाही धरलंस ना? बघ, मला श्रेया देणार आहे आईस्क्रीम. आहे ना श्रेया? येस. श्रवूच्यात कट्टी मला दे. हे काय नाही, मला बनवलेली पाहिजे. तुला येते ना बनवता? मग आता हिला पलटी करतो. मग आज काय मजा केली? आज फटाके फोडले. हां, आणि फटाके वाजवताना तर तुम्ही बघितलंच नाही. दे त्याला एक दे. श्रवू वेदूला पण दे, त्याला पण बघू दे काय आहे ते. त्याला पण समजू दे. दे त्याला पण बघू दे. अरे थांब की. वेदू काय आहे ते? तात्या आहे. तात्या म्हणजे काय? साचा. वेदू काय आहे ते? वेदू माझे आईस्क्रीम खाऊन झाले. चूप. हे वेदू काय आहे ते? आता हिला ठेवतो आणि घासाला नेऊन ठेवतो. हे वेदू दाखव ना काय आहे ते. काय बोलतात त्याला? आईस्क्रीम स्टिक. हां, अच्छा, मस्त आहे ना? कुठून घेतलं श्रेया ते? ते सोनू दीदीचं आहे. हां, मग ते तुला दिलेलं आहे. मस्त छान. एकदा तरी बनवलीस का आईस्क्रीम? नाही, बर्फाची बनवलेली, पण ती नुसती बर्फाची? बर्फाचं काय नुसतं पाणी ठेवायचं आणि फ्रीजरला ठेवायचं आहे. पण ती नाही झाली. का नाही झाली? मी त्याच्यातनं जास्त पाणी वाचलं आणि फ्रीजरला नव्हता ठेवलेला. हां, मग बरोबर. फ्रीजरला ठेवायला पाहिजे होतं ते. मग छान झाली असते आईस्क्रीम. नानी आमची रेसिपी सांगते आईस्क्रीमची. कशी सांग? तुझ्या पद्धतीत सांग.
दूध काय करायचं? अगं सांग ना, आम्हाला पण समजू दे. अगं दे त्याला, काय नाही तो. बघा इथे श्रवू रडतोय. श्रेया दीदीने लपवलेलं आहे ते. काय चाललंय? दोघं पण शांत एकदम झालेले आहेत. नको रडू, घे. रडू नको बाला. डोळे नको सोडूस. बस बस. आज श्रवू जास्त लाडात आलेला आहे. आज दिवसभर त्यांनी लाड करून घेतलेले आहे सगळ्यांकडनं. पाहिजे तसा वागलेला आहे, पाहिजे तसा बोललेला आहे कोणाकोणाला. तो उद्या घरी गेल्यानंतर शहाण्यासारखा वागणार आहे. हो ना श्रवू? काय रे? खरंच रडतोय? काय? चुप, तिथे हात नको लावू. शॉक बसतो मग. तुला काय वाटतंय? मी नाही देणार. ए नको खरं. मामा मारेल मग, बोच्यावर फटके देईल. मी मामालाच फोन करते. श्रवू वेदू आमचा गप्प शांतपणे बघत आहे. दादा काय करतोय तो बघतच बसलेला आहे. त्याला टेन्शन आलंय दादाचं काय चाललंय हे वागणं. मी नाही. आज बघूया किचनमध्ये काय बनवलं. आज किचनमध्ये रेसिपी आज काय बनवली आहे? आज आमच्याकडे रेसिपी आहे भेंडी फ्राय, भाजी आणि इकडे वरण बनवलेलं आहे, भात आहे. माझ्याकडे सोनू दीदीचा आहे. आणि इकडे आता आमच्याकडे पुरणपोळ्या बनणार आहेत. तर हे पीठ ठेवलेलं आहे आणि पुरण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. पुरणपोळी व्हायची आहे बाकी, की जेवण सगळं तयार आहे. हा मग आता आम्ही एक खाऊ, मस्त पेट पूजा करू, मग आम्ही जाऊ नेक्स्ट वीक मध्ये. बाय. बघा अशी मुलांची एक गंमत. तुला काय झालं? तुझं काय नवीन? हा वेदू काय झालं तुला? पायाला खास सुटते, मच्छर चावली. मग नको रडू तू. बरं चला आज इथेच ब्लॉग संपवते. वेदूला रडायला येत आहे, त्याच्या पायाला काय चावलेलं आहे ती मला बघायला लागेल. ओके बाय बाय. श्रवू बाय कर. श्रवू बाय कर. श्रवू रुसलेला आहे श्रेया दीदीवर. श्रेया दीदी आईस्क्रीम स्टिक देत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला राग आलेला आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा आईस्क्रीम आपण त्यामध्ये बनवू. हां